स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभाव वातावरणात सुरू असल्याचे पाहायला मिळत असून ठाण्याचे ग्रामदैवत अर्थात कोपिनेश्वर महादेव मंदिरात आज लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. महादेवाच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळत होता. कोपिनेश्वर मंदिर हे ठाण्यातील एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे विशेष पूजा अर्चा, रुद्राभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेवाच्या शिवलिंगावर दुग्ध अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि महाआरतीसाठी हजारो भक्त उपस्थित राहिले होते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर प्रशासनाने विशेष गर्दी व्यवस्थापन केले होते. 4 वेगवेगळे प्रवेशद्वार आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था, दर्शन रांगा आणि पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. या दर्शनासाठी भाविकांसह राजकीय नेते तथा माजी खासदार राजन विचारे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सहपत्नी शंकरपिंडीचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला संध्याकाळी महाआरती आणि रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ठाणेकरांसाठी एक मोठा भक्तिपूर्ण सोहळा ठरत आहे. हर हर महादेवच्या जयघोषाने ठाणे शहर शिवमय झालेले पाहायला मिळत आहे. जन्मतः अपंग, गतिमंद आणि आजारी असलेल्या 17 वर्षीय यशस्वी पवार या मुलीच्या मरण यातना सहन न झाल्याने तिला गुंगीच्या गोळ्या देऊन तिची आई आणि आजीनेच खून केल्याची घटना उघड झाली असून खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. पोलिसांनी आजीला अटक केली असून आई फरार आहे. खुनाचा संशयास्पद प्रकार 19 फेब्रुवारी रोजी घडला आहे. मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील शिवाजी पथ जगतापचाळ भागात राहणारी ही मुलगी जन्मापासून अपंग होती. ती तिची आई स्नेहल पवार आणि वडील राजे तसेच आजी सुरेखा महागडे यांच्यासोबत वास्तव्याला होती. 19 फेब्रुवारीला तिला औषध पाजून ठार मारले. त्यानंतर तिला एका गाडीत टाकून नेल्याची तक्रार नौपाडा पोलिसात रघुनंदन यांनी दिली. या आधारे पोलीस उपनिरीक्षक रणबिसे आणि पथकाने या मुलीच्या घरी तिची आजी सुरेखा हिला विश्वासात घेत चौकशी केली तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आलाय. जन्मापासूनच आजारी आणि अपंग असलेल्या मुलीला 15 फेब्रुवारीपासून जास्त त्रास होत होता. त्यामुळे तिची आई स्नेहलने याला कंटाळून तिला 19 फेब्रुवारीला रात्री झोपेच्या गोळ्या दिल्या. यात तिचा मृत्यू झाल्यानंतर 20 फेब्रुवारीला पहाटे सातारा जिल्ह्यातील पसरणी गावी नेऊन परस्पर अंत्यसंस्कार उरकले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. 3 पेट्रोलपंपहून 3 हात नाक्याकडे जाणाऱ्या वाहिनीवरील मारुती मंदिरासमोर एका 4चाकी कारने अचानक पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी 5:30 वाजता घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल विभागाने धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळजवळ अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर येथील रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच घोडबंदर भागात मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी कामासाठी आणलेली क्रेन अचानक बंद पडल्याने ती दुरुस्तीसाठी 7 तास लागले. मेट्रो कामामुळे आणि रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतल्याने कोंडीत अजूनच भर पडली. मेट्रोच्या कामासाठी क्रेन आणली होती परंतु ती बंद पडल्याने खोळंबा झाला. यामुळे जवळजवळ 6 तास वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहन चालकांनी याचे खापर MMRDAवर फोडले आहे.
कोपरीतील सिंधी कॉलनीतील इमारतधारकांनी आधी 450 चौरस फुटाचे घर विकासकाने मंजूर केले होते, परंतु त्यानंतर आता ते देणे शक्य नसल्याचा मुद्दा त्याने उपस्थित केला आहे. याला विरोध केल्याने विकासकाने महापालिका अधिकाऱ्यांना आणि इमारतीमधील काहींना हाताशी धरून इमारत अति धोकादायक घोषित करून रहिवाशांना बेघर करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राहुल पिंगळे यांच्यासह कोपरीतील फसवणूक झालेले रहिवासी देखील उपस्थित होते. विकासकाबरोबर 2016 मध्ये करार झाला होता. त्यानुसार 450 चौरस फुटाचे घर देण्याचे त्याने मान्य केले होते. येथील 36 रहिवाशांबरोबर हा करार करण्यात आला होता, परंतु 2022 मध्ये त्याने 400 चौरस फुटाचेच घर देऊ शकतो असे रहिवाशांना सांगितले. त्याला आम्ही विरोध केला. त्यातही सोसायटी रजिस्टर नाही, कन्व्हिन्स नसल्याने विकासकाने वैयक्तिक ॲग्रीमेंट केले होते. परंतु असे असताना केवळ काही रहिवाशांनी विरोध केल्याने विकासकाने आता मी इमारतच बांधणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर येथील अर्ध्याहून अधिक रहिवाशांनी याला विरोध केला असताना विकासकाने येथील काही रहिवाशांना हाताशी धरून आणि महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून आम्ही वास्तव्यात असलेली इमारतच अति धोकादायक इमारतीत नोंद करून घेतली. त्यानंतर आता पालिकेने कारवाई देखील प्रस्तावित केली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करीत असून येथील रहिवाशांना न्याय मिळावा, हक्काचे घर मिळावे असे आमचे मत असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.